नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील घोटाळा प्रकरणी खरंच कारवाई होणार का याकडं देशभराचं लक्ष लागलेलं असतानाच मथुरेतील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात झालेला घोटाळा मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्षित केला जात आहे. अयोध्ये इतकंच या घोटाळ्याचंही गांभीर्य आहे तरीसुद्धा मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील घोटाळा दुर्लक्षित का केला जातो आहे हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरातील या घोटाळा प्रकरणात दिनेश फलाहारी महाराजांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रात त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण आधी समजून घेऊयात. एकतर त्यांचा सगळ्यात गंभीर आरोप असा आहे की अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच मथुरेमध्ये सुद्धा ज्यावेळी हा चंदा मोजला जातो त्यावेळेस CCTV कॅमेरे बंद केले जातात. हा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळं अयोध्येनंतर आता मथुरासुद्धा आणि आता बद्रीनाथचंसुद्धा नाव येतं आहे, पण मथुरेचा घोटाळा हा थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचलेला असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्ष होतं आहे. हिंदुओं के गौरव माननीय मुख्यमंत्री योगी जी को अपने खून से पत्र लिखा है और मांग की है कि जिस प्रकार अयोध्या में चंदे की रकम आभूषणों का घोटाला हो रहा है, उसी प्रकार मथुरा में भी हमारे कृष्ण कन्हैया के जन्म स्थान श्री कृष्ण जन्मभूमि मंदिर में भी कई वर्षों से लगातार चंदे की चोरी हो रही है। जब गुल्लकों को खोला जाता है तो CCTV कैमरे बंद कर दिए जाते हैं। रुपए, आभूषण, सोना, चांदी, हीरे, जवाहर सबका बंदरबान कर लिया जाता है। जो प्रबंधन कमेटी वाले पहले स्कूटर पे आते थे, आज करोड़ों की गाड़ियों में चलते हैं। करोड़ों अरबों के उनके कोठी बंगला फार्म हाउस हैं। उत्तर प्रदेश में नहीं, उत्तराखंड में भी इन्होंने जमीनें खरीदी हैं अपने नाम। तो जिस प्रकार हमारे करोड़ों हिंदुओं की आस्था के साथ खिलवाड़ हो रहा है, ये बहुत ही दुखद है। हमारी माननीय मुख्यमंत्री जी से मांग है इस पूरे प्रकरण की CBI जांच कराएं। फलाहारी महाराजांचं म्हणणं आहे की दानपेटीमध्ये आलेली रक्कम आणि सगळा जो चंदा आहे तो मोजताना CCTV कॅमेरे त्यावेळेस बंद केले जातात. खरं म्हणजे ह्या आरोपाचा तपास करणं फार काही मोठी गोष्ट नाही आहे, कारण जर CCTV कॅमेरे एका विशिष्ट वेळेस बंद होत असतील तर त्याचा खुलासा हा तातडीने व्हायला हवा. पण दिनेश फलाहारी महाराज यांनी केलेल्या या आरोपाकडे अजून कुठल्याही प्रकारचं ठोस असं उत्तर सरकारकडनं देण्यात आलेलं नाही आणि मंदिर प्रशासनानं सुद्धा दिलेलं नाही. त्यांनी जे केलेले आरोप आहे त्यांचे आरोप अत्यंत गंभीर आहे की मंदिरामध्ये जे लोक कर्मचारी आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ झालेली आहे. लक्षात घ्या की राम मंदिरामध्ये जसा घोटाळा झाला होता तसाच मथुरेतील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामधील कर्मचाऱ्यांनी जो घोटाळा केला आहे असं त्या दिनेश फलाहारी महाराजांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या संपत्तीतसुद्धा कोट्यवधी रुपयांची वाढ झालेली आहे. त्यांच्याकडं आलिशान अशा गाड्या कुठून आल्या, त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे आणि हे एक मोठं रॅकेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी रक्ताने लिहिलेल्या या पत्रामध्ये योगी आदित्यनाथ यांना असंही सुनावलं होतं की जर तुम्ही या प्रकरणात लक्ष घातलं नाही तर मी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेईल प्रयागराजमध्ये आणि तिथं मी याचिका दाखल करेल आणि मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी मी स्वतः करतो असं सांगितलं होतं आणि मग दिनेश फलाहारी महाराज यांनी आता सध्या U-टर्न घेतला आणि आपण केलेल्या आरोपांची चौकशी होणार असल्यामुळे मी सध्या ठोस पुरावा असल्याशिवाय काही बोलणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे आरोप केले जात असताना दिनेश फलाहारी महाराजांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांना प्रचंड तणावाखाली ते आता सध्या आहेत आणि त्यांना पोलिसांनी बंदोबस्त दिलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये दिनेश फलाहारी महाराजांनी U-टर्न घ्यायच्या आधी मंदिर प्रशासनाच्या वतीनेच त्यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली आणि ते 20 लाख रुपयाची खंडणी मागणी करतायत असा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढतं आहे की मंदिरांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि राम मंदिर असो की भगवान श्रीकृष्णाचं मंदिर असो, अयोध्या असो की काशी असो की मथुरा असो, या सगळीकडं ज्या पद्धतीनं संशयास्पद वातावरण निर्माण होतं आहे, आता बद्रीनाथसुद्धा त्यामध्ये येऊ पाहत आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित निकटवर्तीय आणि त्यांचे समर्थक अडकत आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेश सरकार या सगळ्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करत आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मथुरेतील घोटाळ्या प्रकरणामध्ये आणखीन माहिती समोर यायची आहे, परंतु मंदिर व्यवस्थापनाचे जे लोक आधी स्कूटरवर आणि गाड्यांनी ये जा करायचे ते आता आलिशान गाड्यांनी कसे येत आहेत असा मोठा
सवाल त्यांनी केला आहे. आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांकडे आता फार्म हाऊस आहे, मोठमोठ्या कोठ्या आहेत, मोठमोठे आलिशान बंगले आहेत. त्यामुळे यांच्या संपत्तीमध्ये ही नेमकी वाढ कशी झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. मंदिरात काम करणारे कर्मचारी जर इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्भश्रीमंत होत असतील आणि दानपेटी मोजताना जर CCTV कॅमेरे मथुरेमध्ये सुद्धा बंद होत असतील तर नक्कीच याला मोठ्या यंत्रणांचा सुद्धा पाठिंबा आहे. दिनेश फलाहारी महाराज यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आपले आरोप मागे घेतलेले आहेत का? या मथुरेमध्ये घोटाळे झालेले आहेत का? मथुरेतील दानपेटीमधून पैसे गायब झालेले नाहीत का? मथुरेतील मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत वाढ झालेली आहे की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारने देणं भाग आहे. पण सध्या राम मंदिराकडे लक्ष असल्यामुळे मथुरेतील या घोटाळ्याकडे दुर्लक्ष होतं आहे आणि तिथं फक्त लढणारे दिनेश फलाहारी महाराज एकटेच होते. त्यांनीही आता टर्न घेतलेला आहे. तो टर्न का घेतला तेही आपल्याला सांगितलेलं आहे. मथुरेतील या घोटाळ्यामध्ये काय अपडेट होतात त्यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.